शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. राज्यातील अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आजची ही अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. कारण 24 जुलै 2026 रोजी शालेय शिक्षण विभागाने नवीन शासन निर्णय हा जारी केलेला आहे, जो शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती देणार आहे. या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलं आहे? विशेष चौकशी पथकाच्या मुदतवाढीचा निर्णय हा का घ्यावा लागला? याचा वेतन अदा प्रक्रियेवर काही परिणाम होणार आहे का? संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शासन निर्णयात नेमकं काय सांगितलेलं आहे ते आज आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातला प्रत्येक मुद्दा हा आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. जर आपण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्था चालक किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित असाल तर हा व्हिडिओ आपल्या सहकार्यापर्यंतही अवश्य पोहोचवा. चला तर मग वेळ न दवडता 24 जुलै 2026 रोजीचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेऊया. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे. शालेय शिक्षण विभागाचा हा 24 जुलै 2026चा शासन निर्णय आहे. सुरुवातीला 4 महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर आहे ती प्रस्तावना. राज्यातील अपात्र शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात वाचा क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये विशेष चौकशी पथकाची अर्थात SIT निर्मिती करण्यात आली आहे. सदर विशेष तपास पथकास वाचा क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये दिनांक 7/6/2026 पर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि या दरम्यान डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार विशेष तपास पथक प्रमुख यांची सचिव ग्रामविकास विभाग या पदावर राज्य शासनाकडून नियुक्ती करण्यात आली असल्याने वाचा क्रमांक 4 येथील पत्रान्वये आयुक्त शिक्षण पुणे यांनी विशेष चौकशी पथकाचे कामकाज कोणाच्या अध्यक्षतेखाली चालविण्यात यावे याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती शासनास केली होती. त्या अनुषंगाने आयुक्त शिक्षण पुणे यांनी केलेली विनंती व सदर विशेष तपास पथकास मुदतवाढ देण्याबाबत शासन स्तरावर पुढील कार्यवाहीची बाब ही विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेऊया. सदर प्रकरणी डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांची विशेष तपास पथक प्रमुख या पदावरील नियुक्ती अंतिम अहवाल सादर होईपर्यंत कायम करण्यात येत आहे. तसेच विशेष तपास पथकास 2 महिन्यांची म्हणजेच दिनांक 7 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे. अशा प्रकारचा हा एक अत्यंत महत्त्वाचा असा शासनाचा निर्णय आहे. राज्यातील अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकास मुदतवाढ देण्याबाबत हा एक शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे.
24 जुलै 2026चा हा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.